पुण्यामधल्या पेठांमध्ये कधी काळी पैलवानांच्या तालमीचे शड्डू घुमायचे। याच तालमी काही काळाने गणेशोत्सवाचा भागही बनल्या। लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सुरक्षा ठेवण्यासाठी आणि आपल्या गणेशोत्सवाला गालबोट लागू नये यासाठी या पैलवानांना बोलवायचे। पुढे जाऊन याच पैलवानांनी गणपतीची स्थापना करायला सुरुवात केली। पाहूयात तालमीतला बाप्पा आणि पैलवानांच्या तालमीची सफर। पुण्यातला गणपती आणि पुण्यातल्या गणपती उत्सवातले असलेले मंडळ हे कायम चर्चिले जातात। याच मंडळांमध्ये पुण्यातल्या तालमीतल्या बाप्पांचा देखील समावेश आहे। पुण्यातले तालमीतले बाप्पा नेमके कसे आहेत, पैलवानांचं आणि पुण्यातल्या गणपतीचं नातं नेमकं काय आहे याचीच खास सफर एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आम्ही घडवणार आहोत। पैलवानांचं आणि या लाल मातीचं जवळचं नातं आहे। हीच लाल माती पैलवानांसाठी दैवत आहे। याच लाल मातीपासून गणेशोत्सवाला सुरुवात देखील झाली आणि तालमीतले गणपती पुण्यात देखील आले। सार्वजनिक गणेशोत्सवाची पुण्यामध्ये जी काही सुरुवात झाली त्याच्या आधीपासून अनेक वर्ष तालमीत सुद्धा सार्वजनिक गणपती हे बसवले जात होते। अगदी सुरुवातीला खाजगीवाल्यांनी जेव्हा ग्वाल्हेरला गणेशोत्सव पाहिला होता तसा गणेशोत्सव आणि एका दिशेने एका विचाराने माणसं जाताना पाहिली तर तो गणेशोत्सव पुण्यामध्ये चालू करता येईल का या विचाराने पुण्यातील प्रतिष्ठित जाणकार मंडळी एकत्र आली आणि पुण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 5 गणपती हे एकत्रितरित्या त्याची मिरवणूक निघायची। पुण्यातल्या मध्यवर्ती भाग असलेल्या नाना पेठेत साखळीपीर तालीम आहेत। 1919 साली ही तालीम सुरू करण्यात आली होती। मात्र 104 वर्षांपूर्वी या तालमीतच बाप्पा बसायला सुरुवात झाली। याचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात। ही तालीम आहे हे गेल्या 150-150 वर्षापूर्वीची तालीम आहे। पीर आणि मारुतीचं मंदिर एकाच प्रॉपर्टीमध्ये आहे। इथं दर्गा जो आहे त्या दर्ग्याला साखळी आहे। ती साखळी जर माणसांनी अंगावरून उतरली तर अंग दुखायचं राहतं, चमक भरली उतरची, अशी अनेक लोकांची, हजारो लोकांची श्रद्धा आहे। ग्रामदैवत असं कसबा पेठेतल्या या गणपतीला ओळखलं जातं आणि याच गणपतीच्या समोर असलेलं फणी तालीम मंडळ। पूर्वीच्या काळात याच परिसरात हस्तिदंतापासून फणी तयार करण्याचे कारखाने होते आणि याच कारखान्यातल्या अनेक कामगारांनी मिळून एक तालीम स्थापन केली आणि तिथे व्यायाम करायला सुरुवात केली। त्याच नंतर याच मंडळातल्या या तालमीतल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी एक गणपती मंडळ देखील स्थापन केलं आणि याच गणपती मंडळाला आता फणी तालीम म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं। गणेशाची जी मूर्ती आहे फणी तालीम मंडळाची ती विष्णू अवतारामध्ये आहे आणि विष्णू अवतारामध्ये जी आयुध आहेत म्हणजे गदा असेल, शंख असेल, चक्र असेल, या सगळी आभूषणं गणपतीला आहेत। गणपती उभ्या स्वरूपामध्ये आहे आणि उभ्या स्वरूपातच पहिल्यापासून बसते। पुण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या परिसरात म्हणजेच लक्ष्मी रोड परिसरात गुरुजी तालीम मंडळ आहे। पुण्यातल्या मानाचा 3रा गणपती आणि पुण्याचा राजा म्हणून देखील याला ओळखलं जातं। पुण्यातली सर्वात ही मोठी गुरुजी तालीम होती। या गुरुजी तालीमचे सगळे पैलवान वस्ताद लोकांनी एकत्र येऊन म्हणजे हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन ही स्थापना केली। शनिवार वाड्याच्या लगत त्या काळी कडब्यांचा बाजार भरायचा आणि त्याच कडब्यांच्या बाजारात एक कडबे तालीम देखील होती। हीच तालीम अनेक वर्षांनंतर गणपती बसवायला लागली आणि या तालमीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही गणपतीची मूर्ती चंदनाची आहे। कडबा कुट्टी म्हणून या सगळ्या परिसराला ओळखलं जायचं आणि याच परिसरात इतक्या वर्षानंतरही ही पेशवेकालीन देखणी मूर्ती, चंदनाची मूर्ती बसवली जाते आहे आणि उत्सव देखील साजरा करण्यात येतोय। या सगळ्या वस्तादांचं, या सगळ्या पैलवानांचं जे काही एनर्जी होती ती लोकमान्य टिळकांनी हेरली आणि या तालमीच्या गणपतीला, या गणेशोत्सवाला सुरुवात झाली। एबीपी माझाच्या माध्यमातून याच तालमींचे गणपती कसे होते आणि तालमीतला बाप्पा नेमका कसा आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।